सर्वांचं स्वागत आहे ब्रेनबूम मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण घेत आहोत तलाठी भरती 2026चे जे करंट अफेअर्स प्रश्नपत्रिका क्रमांक आज 13वी आपण आज घेणार आहोत. मागच्या 12 प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही जाऊन पहा. प्रश्नाच्या उत्तरासह आपण एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी देत आहोत. आणि याची आपण 13वी प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय करणार घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओवरती. तुमचं सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये स्वागत. व्हिडिओला चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, कारण सुरू करत आहोत आपण आजचा पहिला प्रश्न. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले गेले? संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले गेले? ऑप्शन 1 रेजलँड्स आणि पशुपालकांचे वर्ष, ऑप्शन 2 हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे वर्ष, ऑप्शन 3 आंतरराष्ट्रीय उंटवर्षीय वर्ष वंशीय वर्ष, 4 आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष. तर संयुक्त राष्ट्रसंघाने हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे वर्ष म्हणून काय केले होतं, साजरं केलं होतं. पण त्याबरोबर त्यांनी 4 जे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरी केली होती, त्याच्यामध्ये पहिलं आहे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष. जे क्वांटम आहे तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान वर्ष म्हणून पण साजरे केलेलं आहे. दुसरा केलेला आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, इंटरनॅशनल जे कोऑपरेटिव्ह इयर्स म्हणून पण काय केलेलं आहे, साजरा केलेला आहे. आंतरराष्ट्रीय कोऑपरेटिव्ह इयर्स हे पण तुम्हाला करायचं आहे. कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार वर्ष म्हणून बी काय केलेलं आहे, साजरा केलेला आहे. आणि तिसरं आहे आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वास वर्ष म्हणून पण काय केलेलं आहे, त्यांनी साजरा केलेला आहे. शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष, शांतता व विश्वास वर्ष. आणि चौथा जो आहे आंतरराष्ट्रीय हिमनद्या संवर्धन वर्ष, म्हणजे हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचं वर्ष म्हणून पण काय केलेलं आहे, ग्लेशियर प्रिझर्वेशन म्हणून देखील त्यांनी काय केलेलं आहे, साजरा केलेला आहे. असे 4 साजरे केलेले आहेत. ते पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. 2025ला म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे एक नाही, तर हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचं वर्ष म्हणून नाही, तर आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान तंत्रज्ञान वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वास वर्ष आणि आंतरराष्ट्रीय हिमनद्या संवर्धन वर्ष म्हणजे हिमनद्यांच्या संरक्षणाचे वर्ष म्हणून देखील साजरं केलेलं आहे. हे मी तुम्हाला 4 सोबत लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न. पेन पेन्सिल असेल तर घेऊन बसा, कारण या ठिकाणी तुम्हाला नोंद करून ठेवायची आहे रेकॉर्डला आणि पाहायचं आहे की आपण प्रश्नासोबत बरेच एक्सप्लेनेशन या ठिकाणी देतो. त्यासाठी मित्रांमध्ये पण शेअर करायला काही हरकत नाही, तुम्ही शेअर करू शकता. आणि जर PDF हवी असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन PDF घेऊ शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहेत. घेऊया दुसरा प्रश्न. मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे, असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. 1 पुणे, 2 लातूर, 3 अमरावती आणि 4 नागपूर. तर मराठी भाषा विद्यापीठ हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. रिद्धशोर या ठिकाणी हे काय आहे, रिद्धशोर या ठिकाणी हे काय आहे, विद्यापीठ आहे. मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम 2023च्या अंतर्गत हे विद्यापीठ निर्माण करण्यात आलेलं आहे आणि याचं निर्गमन झालं होतं 19 जानेवारी 2024ला. आणि याचा उद्देश काय होता, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास आणि संबंधित ज्ञानशाखांचा उच्च शिक्षण व संशोधनाच्या माध्यमातून विकास व्हावा, हे याचं काय होतं, मुख्य उद्देश होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती या ठिकाणी काय मराठी भाषा विद्यापीठ आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. अधिनियम जो महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम आहे 2023, त्यानुसार हा काय केला आहे, निर्माण केला आहे. 19 जानेवारी 2024ला काय करण्यात आलं आहे, अधिनियम जारी करण्यात आलेला आहे. चला तर तिसरा प्रश्न बघूया. खालील विधाने लक्षात घ्या. 8वा वेतन आयोग स्थापना मंजुरी 16 जानेवारी 2025ला झालेली आहे. या आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. हेही. आहे वेतन आयोग साधारणपणे दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो, दर 10 वर्षांनी. पहिला वेतन आयोग 1948 मध्ये स्थापन करण्यात आला.
पहिला वेतन आयोगाचे अध्यक्ष श्रीनिवास वरदाचार्य. वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा म्हटल्यास चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. ऑप्शन 1 अ आणि क चूक आहे. फक्त ब चूक आहे का? फक्त ड चूक आहे की फक्त ई चूक आहे? अशा पद्धतीने विचारलेलं आहे. तर आपण या ठिकाणी प्रत्येक विधानाचा जरासा विचार करूया. 8वा वेतन आयोग स्थापना मंजुरी 16 जानेवारी 2025ला झालेली आहे. हो, 16 जानेवारी 2025ला याची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे 8व्या वेतन आयोगाची. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झालेली आहे. आणि वेतन लागू झालं आयोग मंजूर झाल्यानंतर 18 महिन्यात शिफारस सादर करणे अतिशय आवश्यक असतं. म्हणून या आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ओके, राईट आहे. शिफारसीचा अपेक्षित प्रभाव होता 1 जानेवारी 2026 पासून. आणि या आयोगाची घोषणा जानेवारी 2026 पासून 25ला काय झालेली आहे. वेतन आयोग साधारणपणे दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो. बरोबर आहे. वेतन आयोग दर 10 वर्षांनी काय केला जातो? स्थापन केला जातो. पहिला वेतन आयोग 1948 मध्ये स्थापन करण्यात आला. हे मात्र चुकीचं आहे. पहिला जो वेतन आयोग आहे ते 1946ला काय करण्यात आला होता? स्थापन करण्यात आलेला होता. पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर श्रीनिवास वरदाचारी हे पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. आणि 46ला काय झाली? स्थापना झाली आणि 47ला याचा अहवाल काय झाला? सादर झाला. आणि याचा मुख्य उद्देश काय असतो वेतन आयोगाचा? तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व सेवा अटींचा किंवा वाढीचा आढावा घेणे हे काय त्याचा मुख्य उद्देश असतं. आणि मुख्य संकल्पना असते ह्याची लिव्हिंग वेज म्हणजे उपजीविकाचे जे वेतन आहे ते भेटत असतं. म्हणजे पहिल्या वेतन आयोगाचे 1946चे वरदाचारी हे होते, हेही लक्षात आहे. आता जर विचार केला, चुकीचे विधान असा प्रश्न केलेला आहे. बरोबर कोणते आहेत असं जर विचारलं असतं तर अ, ब, क, ई हे बरोबर आहेत आणि ते चुकीचं विचारले त्याच्यामुळं फक्त या ठिकाणी ड हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण या ठिकाणी स्थापना 1948 दिलेलं आहे. कारण स्थापना झालेली आहे 1946ला. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण आहे? भारताची जी पहिली मिस वर्ल्ड आहे ती कोण आहे असा प्रश्न विचारलेला आहे. भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण आहे? असा प्रश्न विचारला आहे. भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण आहे? 1 रीटा फारिया, 2 ऐश्वर्या राय, 3 सुष्मिता सेन आणि 4 प्रियंका चोप्रा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताची पहिली जी मिस वर्ल्ड आहे ती आहे रीटा फारिया, ज्याने 1966 मध्ये काय झालेली आहे? ती मिस वर्ल्ड झालेली 1966 मध्ये. याचा ऑप्शन ऐश्वर्या राय नाही तर रीटा फारिया आहे. 1966 मध्ये ती काय झालेली आहे? मिस वर्ल्ड जे की लंडनमध्ये झालं होतं. त्या पहिल्या भारतीय आणि पहिल्या आशियाई मिस वर्ल्ड आहेत. पहिल्या भारतीय तर आहेतच आहेत, पण आशियाई आहेत. पहिल्या एशियन मिस वर्ल्ड आहेत. हेही तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. भारताच्या तर आहेत पण एशियन पहिल्या त्याच आहेत. रीटा फारिया हेही तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं. त्या मिस वर्ल्ड आहेत. 1966 मध्ये झालं होतं लंडन या ठिकाणी. तर त्यानंतरचे भारतातले पण आपण बघूया. 1966ला त्यांना भेटलं आणि त्याच्यानंतर जे की भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे ऐश्वर्या रायला 1994ला भेटला होता. 1994ला ऐश्वर्या रायला भेटला होता मिस वर्ल्ड. त्यानंतर दुसऱ्या नंबरचे आहेत ऐश्वर्या राय. तिसऱ्या नंबरला डायना हेडन, ज्या की 1997 त्यांना भेटला होता. डायना हेडन या तिसऱ्या नंबरला येतात. आणि युक्ता मुखी यांना 1999ला भेटला होता. युक्ता मुखी हेही लक्षात ठेवा. युक्ता मुखी 1999ला भेटला. प्रियंका चोप्राला 2000 साली भेटला होता. 2000 साली प्रियंका चोप्रांना भेटला होता. प्रियंका चोप्रा जे निकसोबत लग्न झालं त्या प्रियंका चोप्रा यांना 2000 साली काय झाला होता? मिस वर्ल्ड भेटला होता. आणि 6 नंबरला भेटला होता तो म्हणजे मानुषी छिल्लर यांना काय भेटला? मानुषी छिल्लरला काय भेटला? 6 नंबरचा जो मिस वर्ल्ड आहे भारतामध्ये बरं का, इंडियामध्ये 2017ला भेटला होता. त्यानंतर 6च्या नंतर एकही आतापर्यंत मिस वर्ल्ड आपल्याला भेटलेलं नाही. हेही आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे.
आणि 2026 पर्यंत विजेत्यांची संख्या एकूण 6 आहे. हे पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. रीटा फाई या पहिल्या आहेत. त्या पण भारताच्या पहिल्या आणि एशियाच्या पण पहिल्या मिस वर्ल्ड आहेत. जे की 1966 मध्ये त्यांना भेटलं होतं. आणि ऐश्वर्या 1994 मध्ये त्यांना काय भेटला होता? मिस वर्ल्ड भेटला होता. डायना हेडनला 1997 मध्ये भेटला. युक्ता मुखीला 1999 मध्ये भेटला होता. प्रियंका चोप्राला 2000 मध्ये भेटला होता आणि मानुषी छिल्लर यांना 2017 मध्ये मिस वर्ल्ड भेटला होता. आणि मिस वर्ल्ड भेटल्यानंतर 6 आहे भारताचे मिस वर्ल्ड आहेत आणि विजेत्यांची संख्या 6 आहे. हेही आपल्याला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न. जो प्रश्न 5 नंबर, काकसार ब्रिज म्हणजे की लडाखमध्ये आहे, त्याचे बदललेले नाव काय आहे? असा प्रश्न आहे. काकसार ब्रिज ज्याचं बदललेले नाव काय आहे? तर काकसार ब्रिज जे बदललेले नाव आहे, एक ऑप्शन आहे कॅप्टन अमित भारद्वाज सेतू, 2 कॅप्टन अमोल प्रवरा सेतू, 3 भगवान बिरसा मुंडा सेतू आणि 4 यापैकी नाही. तर काकसार जे ब्रिज आहे, ते काकसार ब्रिज जे लडाखमध्ये आहे, त्याचं नाव काय आहे? कॅप्टन अमित भारद्वाज सेतू हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि याचं नामकरण करण्यात आलेलं आहे 15 ऑक्टोबर 2024ला करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कारण 15 ऑक्टोबर 2024ला कॅप्टन अमित भारद्वाज सेतू जे काकसार ब्रिज होता अगोदर, ते बदलून हे ठेवण्यात आलेलं आहे. जे की कारगिल युद्धामध्ये अमित भारद्वाज कोण होते? ते कारगिल युद्धामध्ये 1999ला जे कारगिल युद्ध झालं होतं, त्या युद्धामध्ये ते होते 4 जाट बटालियनचे काय होते? अधिकारी होते. हे सोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. एक बुक्स आहे. 4 स्टोरी ऑफ डेस्टिनी. 4 स्टोरी ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले? असा प्रश्न आहे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले? 1 शशी थरूर, 2 विक्रम सपंत, 3 मनोज नरवणे आणि 4 संजय राऊत. कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न केला आहे. जे की 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मनोज मुकुंद नरवणे. सॉरी, 3 नंबरचा ऑप्शन आहे मनोज मुकुंद नरवणे. मनोज मुकुंद, त्यांच्या वडिलाचं नाव मुकुंद आहे, पूर्ण नाव मनोज मुकुंद नरवणे. हे काय आहेत? त्या पुस्तकांचे लेखक आहेत, रायटर आहेत. चला पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. सरपंच संवाद ॲप कोणत्या राज्याने सुरू केले? राजाने नाही, तर राज्याने सुरू केले. 1 महाराष्ट्र, 2 आसाम, 3 झारखंड, 4 त्रिपुरा. सरपंच संवाद ॲप हे महाराष्ट्राने सुरू केलेले नाही, तर सरपंच ॲप हे आसाम राज्याने काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. आणि हे ॲप QCIने सुरू केलेलं आहे, म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने विकसित केलेलं आहे. आणि आसामचे राज्यपाल गुलाबबंद, जे राज्यपाल आहेत गुलाबबंद यांनी काय केलं आहे? गुलाबबंद कटारिया यांनी काय केलेलं? लॉन्च केलेलं आहे, जे की आसामचे राज्यपाल. ओके. सरपंच संवाद ॲप कोणी सुरू केलं? तर आसामी राज्याने QCIच्या अंतर्गत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने विकसित केलेलं आहे आणि त्याचं आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी काय केलेलं आहे? त्याला लॉन्च केलेलं आहे. हे सोबत तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. HMPV विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण. HMPV विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण कोणत्या शहरात आढळला? शहराचं नाव सांगायचं आपल्याला. 1 पुणे, 2 मुंबई, 3 बंगळुरू, 4 इंदोर. तर HMPV जो विषाणू आहे, त्या विषाणूबद्दल थोडंसं जाणून घेऊया. नंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघूया. तर HMPV म्हणजे काय? नंतर ह्युमन ह्युमन मेटानिमोव्हायरस त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि हा 6 जानेवारी 2025ला काय झाला होता? पहिला केस नोंदवला गेला होता, जो की बेंगलोर, जो कर्नाटकामध्ये आहे, त्या ठिकाणी हा पहिला रुग्ण 6 जानेवारी 2025ला सापडलेला होता. तर हा जो HMPV आहे, हा 6 जानेवारी 2025 रोजी बंगलोर, कर्नाटक येथे आढळला. आणि हा रुग्ण कोण होता? 8 महिन्याचं बाळ होतं. किती? 8 महिन्याचं या ठिकाणी काय होतं? तो बाळ होता.
त्या दिवशी बेंगळुरूमध्ये 3 महिन्याच्या बाळामध्येही HMP आढळला होता. 3 महिन्याचं जे बाळ होतं त्याच्यामध्ये पण HMPचा हा आढळला होता. तर याच्यामुळं काय होतं, सर्दी, खोकला, ताप, श्वसनाशी संबंधित लक्षणे दिसू लागतात त्या रोगामध्ये. आणि हा विषाणू काही नवीन नाही. हा विषाणू 2001 मध्ये पण प्रथम दिसला होता. 2001 मध्ये पण ओळखला गेला होता. हेही आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा. पण या ठिकाणी HMPV विषाणूचा भारतात पहिला रुग्ण कोणत्या शहरात आढळला? तर बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी आढळला. ते 8 महिन्याचं एक बाळ होतं, हेही तुम्हाला लक्षात ठेवा. 6 जानेवारी 2025 रोजी हा रुग्ण आढळलेला आहे. हे तुम्हाला संबंधित माहिती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर त्याच दिवशी 3 महिन्याच्या बाळाला पण त्याची लागण झालेलं आढळून आलं होतं. हेही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे HMPV काय होतं, सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाशी संबंधित लक्षणे जे आहेत, ते लक्षणे यामध्ये दिसू लागतात. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रथम कधी ओळखला गेला? तर 2001 मध्ये ओळखला गेला. हेही सोबत तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी कधी माकोका कायदा आणला? माकोका कायदा आणला. MCOCA माकोका कायदा आणला. आता माकोका कायदा कधी आणला हे आपण समजण्याची माकोका कायदा काय आहे हे आपण समजून घेऊया. तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ क्राईम ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट 1999. कधीचा आहे हा ॲक्ट? माकोका 1999 म्हणजे 1999चा हा काय आहे, कायदा आहे, जो महाराष्ट्रात 24 फेब्रुवारी 1999ला काय करण्यात आला, लागू करण्यात आला. त्यानंतर त्याला राष्ट्रपतींनी 23 एप्रिल रोजी काय केली, 23 एप्रिलला काय केली, मान्यता दिली. 23 एप्रिलला 1999ला काय केली, मान्यता दिली. याचं काम काय, जी संघटित गुन्हेगारी आहे त्या संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला. आणि जे करण्यात आलेलं आहे हे केंद्रीय जगभरातील पोलीस दलाशी रिअल टाइम कोऑर्डिनेशन करते. हेही तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर कधी सुरू करण्यात आला, तर 24 फेब्रुवारीला काय करण्यात आले, सुरू करण्यात आले, हे आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगार वचक बसवण्यासाठी कधी माको कायदा आणला, तर 24 फेब्रुवारी 1999ला आणला आणि त्याला राष्ट्रपती मंजुरी 23 एप्रिल 1999ला भेटलेली आहे. हे लक्षात ठेवा. आणि याचं लॉंग फॉर्म काय आहे, MCOCA म्हणजे महाराष्ट्र, जी लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट 1999. हा ॲक्ट 1999चा आहे. ही माकोका लक्षात ठेवा, जी की महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगार वचक बसवण्यासाठी या ठिकाणी काय केलं आहे, मंजूर करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला यासोबत काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 10 घेऊन आलेलो आपण. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. आणि एक लाईक नक्की करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर यानंतरचा प्रश्न आहे, फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी जे फरार झालेले गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले? जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेले आहेत? एक इंटरपोल, जो की इंटरनॅशनल लेवलला तो आहे, त्याला इंटरपोल म्हणतो. 2 भारत पोल, 3 इंडिया पोल आणि 4 सर्च पोल. तर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने भारत पोल काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. आणि कधी सुरू केलेलं आहे तेही माहीत असलं पाहिजे. 7 जानेवारी 2025ला काय करण्यात आलेलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. अनावरण कोण केलेलं आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे काय केलं आहे, याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा उद्देश नेमकं काय, परदेशात फरार झालेले जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद मदत व समन्वय मिळावा या उद्देशानं काय केलं आहे, हे भारत पोल पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आणि याच्याद्वारे भारत पोलद्वारे इंटरपोलच्या 195 सदस्य देशासोबत आपल्याला काय करता येतो, याची देवाणघेवाण आणि विविध नोटिसाची विनंती प्रक्रिया सुलभ करता येते. 18वा प्रश्न आहे, 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाचा दबदबा राहिलेला आहे? 1 विकेट, 2 द ब्रिटलिस्ट, 3 एमिलिया परेज, 4 फ्लोरिट. तर 82वा जो गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 झाला त्यामध्ये कोणत्या चित्रपटाचा क्रेज झाला, तर त्यामध्ये एमिलिया पेरेज या चित्रपटाचा काय होता, दबदबा होता, क्रेज होती.
आणि या चित्रपटाला एकूण 4 पुरस्कार मिळाले आहेत. प्रमुख पुरस्कार होता बेस्ट मोशन पिक्चर म्युझिकल ऑफ ऑफ कॉमेडी याच्यासाठी पहिला पुरस्कार मिळाला. दुसरा पुरस्कार मिळाला बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म आहे. तिसरा पुरस्कार बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस जोआ सल्दाना, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर यांना जेवा सॅल्दाना यांना भेटलेला आहे. आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग ई.आय. अल मॉल यांना काय केलेला आहे, हा भेटलेला आहे. तर क्रेज कोणत्या याचा आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एमिलिया पेरेस यांना 4 पुरस्कार भेटले. त्यातला एमिलिया पेरेस हे काय चित्रपटाचा दबदबा 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार ह्याच्यामध्ये होता. त्याच्यामध्ये 4 पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत. पहिला पुरस्कार बेस्ट मूव्ही मोशन पिक्चर आहे, म्युझिकल और कॉमेडी. बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म आहे. बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस जोआ सल्दाना यांना भेटलेला आहे. बेस्ट ओरिजिनल सॉन्ग अल मल यांना काय केलं देण्यात आलेलं आहे. तर अशी 4 पुरस्कार या चित्रपटाला भेटलेला आहे आणि 4 पुरस्कार या चित्रपटाला मिळाल्यामुळे त्याचा दबदबा 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये कायम होता. यानंतरचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामानाला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामानाला विभागाला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत जानेवारी 2025 मध्ये? 1 75 वर्ष, 2 100 वर्ष, 3 125 वर्ष, 4 150 वर्ष म्हणजे 150 वर्ष. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे? बेस्टपैकी कमेंट करायचं आहे आणि काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. व्यवस्थितरित्या अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर द्या. कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घेऊन येत असतो आपण असेच प्रश्न आणि त्याचे एक्सप्लेनेशन. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.